सकाळी आम्ही लवकर गेलेलो बीचवरती, पण मी फोन काही नेला नव्हता, त्यामुळे शूट बीचवरचं काही करायला झालं नाही. आणि त्यानंतर हॉटेलवरती येऊन थोडा वेळ स्विमिंग केलं आणि गेलो आवरायला, कारण आज आम्हाला निघायचं होतं कन्याकुमारीसाठी. परत आवरून झाल्यावरती थोडा वेळ बीचवरती आले, फोटो आणि व्हिडिओज काही घेतले आणि त्यानंतर आम्ही निघालो कन्याकुमारीला जाण्यासाठी. कन्याकुमारीमध्ये पोहोचलो, हॉटेल चेक इन केलं, सगळ्यांना रूम्स वगैरे दिल्या, सगळे वापस खालती आले मस्तपैकी आवरून वगैरे, कारण आम्हाला निघायचं होतं साईट सीनला जाण्यासाठी. आणि मी सुद्धा गेलेले, पण काय झालं, लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे ना इतकी गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. लाईनमध्ये 1,500-2,000 लोक आरामात होते आणि इतक्या लाईनमध्ये अवधूतला घेऊन थांबणं काही पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मी वापस आले हॉटेलवरती. आणि दरवर्षी इतकी गर्दी खरंच नसते, पण ह्यावर्षी कशी काय होती काय माहिती. हॉटेलवरती येतानाच मी छोटा मोठा खाऊ आणलेला, तर आम्ही दोघंसुद्धा खात बसलेलो, त्याला मोबाईल लावून दिलेला आणि मी थोडा वेळ पडलेले. आणि ह्याचं नाव काय आहे खरंच मला माहीत नाही, पण छान लागत होतं. थोड्या वेळानंतर ह्यांचा फोन आला, सगळेजण आत गेले, पण माझा टाईम आला तेव्हा गेट बंद झालं, टाईम अप झालं. त्यामुळे तू ये इकडे, आपण मस्तपैकी फिरू. आम्ही फिरत होतो आणि तुम्हाला मी दाखवत होते की लाईनमध्ये किती लोक आहेत. तेवढ्यात माझ्या बाळानं काय गोंधळ घातला बघा. म्हणजे त्यानं त्याची नवीन कोरी चप्पल वरून डायरेक्ट खालती समुद्रात फेकून दिली. आणि मला त्याचं इतकं वाईट वाटलं ना, कारण चप्पल खूप छान होती, पण त्याच्यावरती ओरडू शकत नव्हते. म्हणून मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी वॉटरमेलन आणि पायनॅपल घेतलं, तेच खात बसलेलो, खाल्लं, थोडा वेळ बसलो आणि परत आलो हॉटेलवरती. आणि असा होता माझा आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.